श्री स्वामी समर्थ. अपयशाचं दुःख तात्पुरतं असतं, पण प्रयत्न सोडण्याचं दुःख मात्र कायमचं असतं हे लक्षात घ्या. प्रसंग कोणताही असू द्या, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला अजिबात सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचं लगेचच चांगलं होणार नाही किंवा त्याचं फळही तुम्हाला लगेच मिळणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचं काहीसुद्धा वाईट होणार नाही आणि कधीच काही नुकसान होणार नाही. आणि स्वामी महाराज ते होऊही देणार नाहीत. महाराजांच्या इच्छेविना काही होत नाही, म्हणून सगळं स्वामींवर सोडून आपण आपलं कर्म आणि स्वामी सेवा करत राहणं. आणि असा अनुभव, असा चमत्कार तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये नक्कीच येणार आहे. अशी प्रचिती येणार आहे जी आजपर्यंत तुम्हाला कधी आली नाही. आणि त्या प्रचितीसाठी तुम्ही आजपर्यंत स्वामींच्या मार्गदर्शनावर, स्वामींच्या संदेशावर लक्षपूर्वक केंद्रित करून आज तुम्ही प्रतीक्षा करत आहात की आज तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. आणि स्वामी तुम्हाला निश्चितच तुमच्या कष्टाचं फळ आता देणार आहेत. कोणत्याही कामाला सुरुवात करत असताना, मग ते काम छोटं असो किंवा मोठं असो, मग ते तुमचं काम अति महत्त्वाचं असो की साधारण असो, पण ते काम करत असताना तुम्ही ते काम पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही सांगू नका. कारण नकारात्मक लोकांच्या विचारांचं त्या कामावरती वाईट परिणाम होईल आणि तुमचं ते काम अडथळा निर्माण होईल आणि ते काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे कोणतंही काम करण्यापूर्वी हे लक्षात घ्या, तुम्हाला त्या कामाबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही आहे. या जगात जास्त कोणावरती अवलंबून राहू नका, कारण अंधारात असतानासुद्धा तुमची स्वतःची सावलीसुद्धा तुमची साथ सोडत असते. मग स्वामी निश्चितच नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत आणि ते सावलीप्रमाणे तुम्हाला प्रत्येक वेळी साथ देणारच आहेत. पण याचा अर्थ तुम्ही तुमच्या मार्गावरती निरंतर चालत राहायचं आहे आणि प्रयत्नशील राहायचं आहे. प्रामाणिकपणा आहे म्हणूनच अडचणीच्या वेळी देव स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतात हे लक्षात घ्या. उगाच कोणाच्याही हातापाया पडायची वेळ तुमच्यावर तुमचे स्वामी कधीच येऊ देणार नाहीत. स्वामींच्या इच्छेशिवाय काही होतही नाही आणि तुमच्या इच्छेशिवाय काही घडणारही नाही. कोणतंही कार्य करायला स्वतःचा प्रामाणिकपणा आणि स्वतःची तयारीही असावीच लागते. कधीच खचून जायचं नाही, कारण काळ आणि वेळ हे सगळं बदलत असतं आणि परिस्थितीही नक्कीच बदलणार असते. फक्त आपल्याकडे संयम असावा लागतो, स्वतःवरती आत्मविश्वास असायला हवा आणि स्वामींवरती पूर्ण श्रद्धा असायला हवी. हे समर्था माझ्या जीवनात येणारे प्रत्येक नकारात्मक लोक, या घटना ह्यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तुम्हीच पाठवत असतात आणि माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तुम्हीच त्यांना पाठवत असता. हे आई, हे मला माहीत आहे. आज माझ्या बाळांना ही समज दिली, आज त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे. कोटी कोटी धन्यवाद स्वामी. स्वामींना तुम्ही अशी प्रार्थना करा आणि स्वामींचे दिवसातून एकदा आभार नक्कीच माना. स्वामींची हीच सेवा आहे आणि या पलीकडे तुम्हाला फार काही करायचं नाही आहे. एकदा मनापासून स्वामींना विनंती करा, प्रार्थना करा आणि स्वामींच्या नामाचं स्मरण करा. मग तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस नक्कीच येतील आणि चांगला अनुभव नक्कीच येईल. कोणतंही कारण असू दे, रागावू नका, मन शांत ठेवा. कारण राग येऊ देणारे आणि विनाकारण भांडण तंटा घरात करणारे, कलह निर्माण करणारे, घरामध्ये वातावरण दूषित करणारे लोक खूप असतात. त्यामुळे त्यांच्यामुळे आपण आपल्या मनाचा तोल समतोल ठेवायचा आहे. तो मनाचा तोल ढासळू द्यायचा नाही आहे आणि आपलं मन दूषित करायचं नाही आहे, रागावायचं नाही आहे. स्वतःवरती संयम ठेवून डोकं आणि मन दोन्ही शांत ठेवायचं आहे आणि स्वामींचं स्मरण करायचं आहे. मोठमोठ्या गोष्टी देखील कधीकधी शांत राहण्याने सहज सुटत असतात, संयम ठेवल्याने सुटत असतात. चुकीच्या गोष्टी देखील चांगल्या गोष्टीमध्ये बदलत असतात आणि राग येणाऱ्या गोष्टी देखील निवळत असतात. हा अनुभव नक्कीच तुम्हाला आला असणार आहे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी नक्कीच चांगलं घडत असतं आणि ते स्वामींनी योजलेलं असतं आणि ते वेळ आली की तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडत असतं, हे लक्षात घ्या. निंदा करणारे लोक खूप असतात, पण कौतुक करणारे देखील तितकेच कमी असतात. म्हणून निंदेला आपण घाबरायचं नाही आणि कौतुकाचा अभिमान कधीही बाळगायचा नाही आहे. नेहमी आपल्याला मिळत असलेल्या अपयशामुळे आपल्याला निराश होऊन अजिबात जायचं नाही आहे. कधीकधी गुच्छातील शेवटची चावीसुद्धा कुलूप उघडू शकते. फक्त आपल्याकडे संयम आणि स्वामींवरती विश्वास ठेवायला हवा. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही असूनही समाधान अजिबात नसतं. मनाला कुठेतरी टोचत राहत असतं, खंत वाटत असते. मनाला शांती, समाधान हे अजिबात मिळत नसतं. पैशानेच सगळं सुख मिळतं असं नाही आहे, पण आपल्या अंतरात्म्याला जे खरे समाधान आणि शांती मिळत असते ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. पण हे असं का होतं याचा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो आणि याचं उत्तर निश्चितच स्वामींजवळ मिळत असतं आपल्याला. यासाठी आपल्याला स्वामींना स्मरण करायचं आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे. हीच ती स्वामी सेवा आहे. ज्यावेळी तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी राहता त्यावेळी समाधान आपसुकच आपल्याजवळ येतं. कारण समाधान आपल्याला शोधायचं असतं, ते कधीही स्वतःहून मिळत नसतं. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान मांडलं की ते आपोआपच आपल्याला मिळत असतं, हे लक्षात घ्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पुढे काय लिहून ठेवलेलं आहे हे स्वामींशिवाय कुणालाच माहिती नाही आहे. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा, स्वामींची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी स्वामींच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही आहे, हे लक्षात घ्या. आपल्या आयुष्यामध्ये आपण रोजच्या दिवसामध्ये कितीतरी आयुष्याची परीक्षा असं सहज देत असतो. अशा परीक्षा आपल्या आयुष्यामध्ये कायमच येत असतात. कधी सुखाची परीक्षा असते, कधी दुःखाची असते आणि कधी नात्याची परीक्षासुद्धा असते. आपलं कोण परकं कोण हे देखील आपल्याला त्यावेळी कळून जात असतं. पण स्वामी या सगळ्यामध्ये आपल्या कायम पाठीशी असतात आणि ते आपल्याला सगळं काही दाखवून देत असतात, अनुभव देत असतात आणि यातूनच आपल्याला धडा घ्यायचा आहे आणि पुढे वाटचाल करायची आहे. काही वेळा काही लोकांना स्वतःच्या घरातलं महाभारत बघायचं सोडून दुसऱ्यांच्या घरात काय सुरू आहे हे बघायची फार सवय असते. यालाच तर म्हणतात बुडाखाली जळते पण डोंगर विझवायला पळते. पण कडू आहे पण सत्य आहे. आपल्याच माणसांना कधीकधी आपली प्रगती बघवत नसते. या आयुष्याच्या प्रवासामध्ये एक गोष्ट कायम लक्षात घ्या, तुमच्या यशावर वाजवणाऱ्या टाळ्यांनी तुमचं पोट कधीच भरत नाही आणि तुमच्या अपयशावर होणाऱ्या टीकेने तुमचं घर कधीच चालत नाही. त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रियेवर जगणं सोडा आणि आपल्या स्वतःच्या कार्यावर लक्ष द्या.